विद्यार्थी मित्रांनो, आपण फायनल अकाउंट या टॉपिकचा पान नंबर 43 वरील 8वा प्रॉब्लेम आजच्या तासाला सोडवणार आहोत. मग आधी मी प्रॉब्लेमचं वाचन करणार आहे. पहा, मी प्रॉब्लेम वाचत आहे. नेने अँड काने आर पार्टनर्स. नेने आणि काने हे दोघे पार्टनर्स आहेत आणि शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 6:4. या वाक्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या व्यवसाय संस्थेमध्ये जो नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस होईल तो ते 6:4 या रेशोमध्ये वाटून घेतात. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स गिवन बिलो. आपल्याला पुढे ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, शिवाय काही ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत. मग त्या माहितीच्या आधारे आपल्याला तयार करायला सांगितलेलं आहे. प्रिपेअर म्हणजे तयार करा. प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2019. मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करा. अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आणि त्याच दिवसाचं बॅलन्स शीट तयार करा, अशी इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे. मग पुढे आपल्याला ट्रायल बॅलन्स दिसत आहे ॲज ऑन 31 मार्च 2019 या दिवसाचं. ट्रायल बॅलन्स हे वर्षाच्या शेवटच्या दिवशी तयार केले जाते. जर ट्रायल बॅलन्सची तारीख ही 31 मार्च 2019 आहे, म्हणजे ही त्यांच्या अकाउंटिंग इयरच्या शेवटच्या दिवसाची तारीख आहे. जर त्यांचा अकाउंटिंग इयर हे 31 मार्च 2019 रोजी संपत असेल तर त्यांचा अकाउंटिंग इयर सुरू झालेला आहे 1 एप्रिल 2018 रोजी आणि संपलेला आहे 31 मार्च 2019 रोजी. म्हणजे आपण पहिली पायरी पूर्ण केलेली आहे, अकाउंटिंग इयर ओळखलेलं आहे. आता आपल्याला दुसरी पायरी पूर्ण करायची आहे की या प्रॉब्लेममध्ये आपल्याला परचेस रिटर्न्स किंवा सेल्स रिटर्न्स दिलेले आहेत किंवा नाही हे कन्फर्म करायचं आहे. तर आपण ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. आपल्याला असं लक्षात येत आहे की रिटर्न्स दिलेले आहेत 5,500 रुपये आणि 3,500 रुपये. आणि दोन्ही रिटर्न्स दिलेले आहेत, म्हणजे सेल्स रिटर्न्सही दिलेले आहेत आणि परचेस रिटर्न्सही दिलेले आहेत. मग आता जेव्हा आपल्याला फक्त शब्द एकच देतात रिटर्न्स आणि अमाऊंट 2 देतात, तेव्हा दोन्ही रिटर्न्स असतात, म्हणजे परचेस रिटर्न्सही आहेत आणि सेल्स रिटर्न्सही आहेत. मग जेव्हा आपल्याला या पद्धतीने माहिती देतात तेव्हा यातील सेल्स रिटर्न्स कोणते आणि परचेस रिटर्न्स कोणते हे आपल्याला ओळखता आले पाहिजेत. मग त्यासाठी एक फॉर्म्युला तुम्हाला सांगणार आहे आणि मागील तासाला सुद्धा हा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला होता की तिथे SP हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आपल्याला जे 5,500 रुपये दिसत आहेत ते सेल्स रिटर्न्स आहेत आणि 3,500 रुपये जे दिसत आहेत ते परचेस रिटर्न्स आहेत. म्हणजे आपल्याला असं लक्षात आलं की जेव्हा एकूण सेल्स येतील त्यातून हे 5,500 रुपये लेस करावे लागतील आणि जेव्हा एकूण परचेसेस येतील तेव्हा त्यातून आपल्याला 3,500 रुपये परचेस रिटर्न्स लेस करावे लागतील. मग आपण दुसरी पायरी पूर्ण केलेली आहे. रिटर्न्स या प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत हे कन्फर्म केले. आता आपण तिसरी पायरी अभ्यासणार आहोत. पहा, तिसरी पायरी अभ्यासण्यासाठी आपल्याला ॲडजस्टमेंटचं वाचन करावं लागेल. आपल्याला या प्रॉब्लेममध्ये एकूण 5 ॲडजस्टमेंट दिसत आहे. मग आपण एक एक ॲडजस्टमेंट क्रमाने वाचूया. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची, 3,60,000 रुपये. क्लोजिंग स्टॉक हा मालाचा शिल्लक साठा आहे की न विकला गेलेला माल म्हणजेच क्लोजिंग स्टॉक. आणि क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट ट्रायल बॅलन्समध्ये कुठेही येत नाही. ही ॲडजस्टमेंट आपल्याला स्वतंत्र सोडवायची असते. चला तर मग आता आपण दुसरी ॲडजस्टमेंट पाहणार आहोत. आउटस्टँडिंग वेजेस ₹3,000 अँड सॅलरीज ₹2,000. देणे बाकी आहेत वेजेस 3,000 रुपये आणि सॅलरीज 2,000 रुपये. मग आधी आपण स्टार करूया वेजेस आणि सॅलरीजच्या समोर. वेजेसच्या समोर मी स्टार करत आहे, शिवाय आपल्याला सॅलरीच्या समोरही स्टार करायचं आहे. आता मी तिसरी ॲडजस्टमेंट वाचत आहे. डेप्रिसिएट मोटर व्हेकल ॲट 5% पर ॲनम. मोटर व्हेकलची किंमत दरवर्षी 5% कमी होते. मग मोटर व्हेकलच्या समोर आपल्याला स्टार करावं लागेल ट्रायल बॅलन्समध्ये. तर आपल्याला मोटर व्हेकल दिलेले आहेत 3,70,000 रुपये,
मग तिथे आपण स्टार करूया. चौथी ॲडजस्टमेंट, राईट ऑफ बॅड डेब्ट्स ऑफ ₹5,000. बॅड डेब्ट्स म्हणजे बुडीत कर्ज, की 5,000 रुपये बुडीत कर्ज आहेत असे लिहून काढा. अँड प्रोव्हाइड फॉर RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. शिवाय आपल्याला अशी माहिती दिलेली आहे की सन्ड्री डेटर्स म्हणजे ग्राहकांकडून आणखीन जी काही रक्कम येणं आहे त्यापैकी 5% रक्कम येणार नाही असा आपल्याला संशय आहे. म्हणजे ते RDD आहे तर रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स आहे. मग डेटर्सच्या समोर 2 स्टार करावे लागतील, कारण डेटर्सकडून 5,000 रुपये येणार नाहीत, ते बॅड डेब्ट्स आहेत, बुडीत कर्ज आहे. शिवाय आपल्याला 5% RDD सुद्धा सांगितलेलं आहे. मग आपण डेटर्सच्या समोर स्टार करूया. 2 स्टार करावे लागतील डेटर्सच्या समोर. पहिला स्टार बॅड डेब्ट्सचा आणि दुसरा स्टार RDDचा. असे 2 स्टार आपण केलेले आहेत. चला तर मग आता आपण पुढील ॲडजस्टमेंट पाहूया. शेवटची, काने विड्र्यू गुड्स ऑफ ₹6,000 फॉर हिज पर्सनल यूज. काने यांनी आपल्याच व्यवसायातून काही गुड्स उचल म्हणून घेतलेले आहेत आणि ते फॉर हिज पर्सनल यूज, आणि व्यवसायातून काढलेले गुड्स हे ते त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी वापरणार आहेत असा अर्थ आहे. म्हणजे ते त्यांचे ड्रॉइंग्ज आहेत, आणि ड्रॉइंग जेव्हा आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये देतात तेव्हा त्याचे 2 इफेक्ट घ्यावे लागतात. आणि ट्रायल बॅलन्समध्ये जर ड्रॉइंग्ज दिले तर त्याचा मात्र एकदाच इफेक्ट येतो. 5ही ॲडजस्टमेंटचं वाचन झालेलं आहे. चला तर मग आता आपण पोस्टिंगला सुरुवात करूया. आपण पोस्टिंगला सुरुवात करत आहोत. कॅपिटल दिलेलं आहे नेने यांचं 15 लाख रुपये आणि काने यांचं आहे 10 लाख रुपये. आणि कॅपिटल येतात पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन या नावाने आपण ते कॅपिटल पोस्टिंग करणार आहोत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन नेने यांचं कॅपिटल आहे 15 लाख रुपये आणि काने यांचं कॅपिटल आहे 10 लाख रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. कॅपिटल नंतर आहेत सन्ड्री डेटर्स 4,50,000 रुपये आणि त्याच्यासमोर 2 स्टार आहेत, याचा अर्थ 2 ॲडजस्टमेंट आहेत. आणि सन्ड्री डेटर्स ही ॲसेट आहे, त्याचं पोस्टिंग आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करणार आहोत, पण इनर कॉलमला त्यावरील 2 ॲडजस्टमेंट सोडवायचे आहेत. चला तर मग आधी आपण पोस्टिंग करूया. सन्ड्री डेटर्स 4,50,000 रुपये बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्स. डेटर्स म्हणजेच कस्टमर्स, म्हणजेच आपले ग्राहक, आणि त्यांच्याकडून येणं आहे 4,50,000 रुपये इनर कॉलमला. पाहूया बरं त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट आहे 4थी, राईट ऑफ बॅड डेब्ट्स ऑफ ₹5,000 अँड प्रोव्हाइड फॉर RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स म्हणजेच कस्टमर्स यांच्याकडून आपल्याला 5,000 रुपये येणार नाहीत, ते बुडीत कर्ज आहेत अशी माहिती दिलेली आहे. शिवाय आपल्याला त्यांच्याकडून 5% रक्कम येणार नाही असा संशय आहे. रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स म्हणजे संशयित बुडीत कर्ज आहे 5%. मग आधी बॅड डेब्ट्स आपण सोडूया की 5,000 रुपये ते येणारच नाहीत, म्हणून ते एकूण डेटर्समधून लेस करूया 5,000 रुपये. लेस बॅड डेब्ट्स इनर कॉलमला 5,000 रुपये. लेस करून ते इनर कॉलमलाच लिहूया, कारण RDD आपल्याला पुन्हा सोडवायचे आहेत म्हणून. उत्तर आलेलं आहे 4,45,000 रुपये. म्हणजे डेटर्स यांच्याकडून आता येणं आहे 4,45,000 रुपये. हा झाला बॅड डेब्ट्सचा फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट आपल्याला घ्यायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस नोंदवत असतो. आणि हा लॉस आहे, बॅड डेब्ट्स म्हणजे बुडीत कर्ज, की तो लॉस आहे. आपल्याला 5,000 रुपये लॉस सहन करावा लागत आहे, म्हणून बॅड डेब्ट्सचा सेकंड इफेक्ट घेऊया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पण ट्रेडिंग अकाउंटसाठी एक 7-8 ओळी जागा सोडून आपण त्याच्यापुढे कंटिन्यू पोस्टिंग करूया. टू बॅड डेब्ट्स
आणि हे न्यू बॅड डेब्ट्स आहेत. जेव्हा आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये बॅड डेब्ट्स देतात ते न्यू असतात आणि ते आहेत 5,000 रुपये. म्हणजे आपल्याला 5,000 रुपयांचा लॉस सहन करावा लागला, म्हणून त्याचा इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतलेला आहे. आता आपल्याला डेटर्सवरील पुढील ॲडजस्टमेंट म्हणजेच RDD सोडवायचे आहेत. RDD आहेत 5%. RDDचा फुल फॉर्म होतो रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स, म्हणजेच संशयित बुडीत कर्ज आहे 5%. म्हणजे डेटर्सकडून आता जे येणं आहे त्यातील 5% रक्कम येणार नाही असा आपल्याला संशय आहे. मग आपण पाहूया बरं, डेटर्सकडून जे येणं आहे ते आहे, डेटर्स यांच्याकडून एकूण येणं आहे 4,45,000 रुपये, पण त्यातील 5% रक्कम येणार नाही असा आपल्याला संशय आहे. मग आपल्याला गणित करावं लागेल. एकूण येणं आहे 4,45,000 रुपये. मग पहा, 4,45,000 गुणिले 5, कारण 5% रक्कम येणार नाही म्हणून गुणिले 5 भागिले 100 असा भागाकार गुणाकार आपल्याला करावा लागेल. आणि उत्तर आलेलं आहे 22,250 रुपये. म्हणजे आपल्या ग्राहकांकडून येणार नाहीत 22,250 रुपये. मग ते येणार नाहीत म्हणून आपण जे येणं आहे त्यातून ते लेस करूया. लेस 5% RDD, म्हणजे 22,250 रुपये येणार नाहीत. मग ते लेस करून आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 4,22,750 रुपये. म्हणजे ग्राहकांकडून येणं दिसत होतं 4,50,000 रुपये, पण बॅड डेब्ट्स वजा जाता आणि RDD वजा जाता आता एकूण येणं आहे 4,22,750 रुपये. हा झाला RDDचा फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट घेऊया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू RDD 22,250 रुपये. याचा अर्थ चौथी ॲडजस्टमेंट आपली पूर्ण झालेली आहे. म्हणजे बॅड डेब्ट्सचेही 2 इफेक्ट लिहून झालेले आहेत आणि RDDचे सुद्धा 2 इफेक्ट लिहून झालेले आहेत. आता आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. डेटर्स नंतर आहेत सन्ड्री क्रेडिटर्स 3 लाख रुपये आणि सन्ड्री क्रेडिटर्स येतात बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला एक 5-6 ओळी जागा सोडून सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे आपण देणं आहे 3 लाख रुपये डायरेक्ट आउटर कॉलमला, कारण त्यावरती काही इन्फॉर्मेशन नाही म्हणून ही अमाऊंट आपण आउटर कॉलमला घेतलेली आहे. आता आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. सन्ड्री क्रेडिटर्स नंतर आहेत रेंट ₹10,000. याचा अर्थ आपण त्यावर्षी भाडं दिलेलं आहे 10,000 रुपये. शिवाय आपल्याला कंसामध्ये अतिरिक्त काहीतरी माहिती दिलेली आहे, ती वाचूया आपण. 10 months म्हणजे आपण जे भाडं दिलेलं आहे 10,000 रुपये ते 10 महिन्यांसाठी पेड केलेलं आहे आणि अकाउंटिंग इयर हे 12 महिन्यांचे असते आणि आपण दिलेलं आहे 10 महिन्यांचं भाडं. याचा अर्थ 2 महिन्यांचं भाडं देणं बाकी आहे. मग आपल्याला जेव्हा अशी कंसामध्ये माहिती देतात ती हिडन ॲडजस्टमेंट असते आणि प्रत्येक हिडन ॲडजस्टमेंटचे सुद्धा 2 इफेक्ट लिहावे लागतात. चला मग आधी आपण पोस्टिंग करूया. 10,000 रुपये इनर कॉलमला घ्यावे लागतील, कारण आणखीन 2 महिन्यांचं भाडं देणं बाकी आहे म्हणून 10,000 रुपये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलमला घेऊया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलमला टू रेंट. हिडन ॲडजस्टमेंट असल्यामुळे आपण इनर कॉलमला 10,000 रुपये घेतलेले आहेत. जर आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये अशी माहिती दिलेली नसती म्हणजे कंसामध्ये, तर आपण हे 10,000 रुपये आउटर कॉलमला घेतले असते, पण हिडन ॲडजस्टमेंट दिल्यामुळे आपण हे 10,000 रुपये इनर कॉलमला घेतलेले आहेत. आता आपण पाहूया बरं, आपण जे भाडं दिलेलं आहे 10,000 रुपये ते 10 महिन्यांसाठी पेड केलेलं आहे आणि प्रत्येक अकाउंटिंग इयर हे 12 महिन्यांचे असते. 12 वजा 10 म्हणजे 2 महिन्यांचं भाडं अजून देणं बाकी आहे. आधी आपल्याला गणित करावं लागेल. जर 10 महिन्यांसाठी ते 10,000 रुपये भाडं देतात तर एका महिन्यासाठी ते किती भाडं देतात असं गणित आपल्याला करावं लागेल. जे 10,000 भागिले 10 असा भागाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 1,000 रुपये. म्हणजे एका महिन्याला ते भाडं देतात 1,000 रुपये. असं 2 महिन्यांचं भाडं बाकी आहे म्हणून 1,000 गुणिले 2 बरोबर 2,000. म्हणजे एकूण भाडं देणं आहे 2,000 रुपये.
2,000 रुपये देणं बाकी आहे म्हणून ते ॲड करूया. ॲड आउटस्टँडिंग. देणे बाकी म्हणजेच आउटस्टँडिंग. आणि जे आउटस्टँडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतात ते आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतात. ₹2,000 देणं बाकी आहे 2 महिन्यांचं 2,000 रुपये. ॲड करून आउटरला घेऊया 12,000 रुपये. याचा अर्थ असा आहे की त्या वर्षी एकूण भाडं देणं आहे खरं तर 12,000 रुपये, पण आपण 10 महिन्यांचे 10,000च रुपये दिलेले आहेत. 2,000 रुपये देणं बाकी आहे. हे देणं बाकी असल्यामुळे त्याचा सेकंड इफेक्ट घेऊया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग रेंट डायरेक्ट आउटर कॉलमला 2,000 रुपये. ही हिडन ॲडजस्टमेंट असल्यामुळे त्याचे 2 इफेक्ट येतात. रेंट नंतर आहेत स्टॉक. 1/4/2018 रोजीचे 5,35,500 रुपये. हा ओपनिंग स्टॉक आहे आणि ओपनिंग स्टॉक येतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक डायरेक्ट आउटर कॉलमला 5,35,500 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. ओपनिंग स्टॉक नंतर आहेत प्रिमायसेस 8,50,000 रुपये. आणि प्रिमायसेस ही ॲसेट आहे म्हणून त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत, पण डायरेक्ट आउटर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार नाही. याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट नाही. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रिमायसेस म्हणजे मोकळी जागा आणि ते आहेत 8,50,000 रुपये आउटर कॉलमला. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. प्रिमायसेस नंतर आहेत सॅलरीज ₹50,000 म्हणजे आपण त्यावर्षी सॅलरी पेड केलेली आहे 50,000 रुपये आणि सॅलरीज येतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, पण ते इनर कॉलमला घेऊया कारण त्याच्यासमोर स्टार आहे. याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरीज इनर कॉलमला 50,000 रुपये. लगेच पाहूया त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट आहे दुसरी, आउटस्टँडिंग सॅलरीज ₹2,000. आउटस्टँडिंगचे अर्थ 2 होतात, देणे बाकी किंवा येणे बाकी. की आपण सॅलरी पेड करतो याचा अर्थ देणे बाकी आहेत 2,000 रुपये सॅलरी पगार. म्हणजे आउटस्टँडिंग म्हणले की पर्टिक्युलर आयटममध्ये हे 2,000 रुपये ॲडच करायचे. हाही नियम लक्षात ठेवायचा आहे की आउटस्टँडिंग म्हणल्यानंतर पर्टिक्युलर आयटममध्ये ते ॲडच करावे 2,000 रुपये. ॲड आउटस्टँडिंग. आणि जे आउटस्टँडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येतात ते आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतात आणि ते आहे 2,000 रुपये. ॲड करून आउटरला घेऊया 52,000 रुपये. याचा अर्थ त्या वर्षी सॅलरी देणं आहे 52,000 रुपये, पण आपण दिलेले आहेत 50,000 रुपये आणि अजून 2,000 रुपये सॅलरी पगार देणं बाकी आहे. ते देणं बाकी आहे म्हणून त्याचा सेकंड इफेक्ट घेऊया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग. मग काय आउटस्टँडिंग आहे तर सॅलरी, म्हणून त्याचं नाव लिहूया आउटस्टँडिंग सॅलरी. आणि देणे बाकी आहे 2,000 रुपये. आउटस्टँडिंग सॅलरीचे 2 इफेक्ट लिहून झालेले आहेत. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. सॅलरीज नंतर आहेत डिस्काउंट ₹800 and 950. म्हणजे आपल्याला 2 डिस्काउंट दिलेले आहेत की आपण डिस्काउंट दिलेला आहे प्लस आपल्याला डिस्काउंट मिळालेला पण आहे. म्हणजे आपण आपल्या ग्राहकाला डिस्काउंट दिला, शिवाय समोरच्या विक्रेत्याने आपल्याला डिस्काउंट दिला. म्हणजे आपण एकीकडे डिस्काउंट खर्चही केलेला आहे आणि एकीकडे आपल्याला डिस्काउंट मिळालेलाही आहे. जेव्हा डिस्काउंट आपल्याला 2 देतात तेव्हा तो खर्चही असतो आणि आपल्याला मिळालेलाही असतो. मग जेव्हा आपल्याला डेबिट बॅलन्सेसमध्ये डिस्काउंट देतात ट्रायल बॅलन्समध्ये, तो खर्च असतो म्हणजे एक्सपेन्सेस. म्हणजे आपण आपल्या ग्राहकाला तो डिस्काउंट दिलेला आहे 800 रुपये. डेबिट बॅलन्सेसमध्ये जे डिस्काउंट देतात तो खर्च आहे, आपण आपल्या ग्राहकाला दिलेला डिस्काउंट आहे हा.
आणि 950 म्हणजे क्रेडिट बॅलन्सेसमध्ये आपल्याला जो डिस्काउंट देतात ते आपले इन्कम आहे. म्हणजे समोरच्या विक्रेत्याने आपल्याला डिस्काउंट दिलेला आहे 950 रुपये. मग 800 रुपये येतील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, कारण आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला एक्सपेन्सेस अँड लॉसेस लिहित असतो, आणि 950 येतील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. चला तर मग पोस्टिंग करूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिस्काउंट पेड ₹800. आपण दिला डिस्काउंट, तो आपला खर्च झाला म्हणून तो येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 800 रुपये. आणि 950 रुपये येतील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आपल्याला मिळाला डिस्काउंट. एक ओळ जागा सोडून बाय डिस्काउंट. मग इथे तुम्ही रिसिव्ड हा शब्द लिहिला तरी बरोबर आहे. 950 रुपये डायरेक्ट आउटर कॉलमला. चला आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. डिस्काउंट नंतर आहेत मोटर व्हेकल 3,70,000 रुपये. मोटर व्हेकल ही ॲसेट आहे, त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत, पण इनर कॉलमला, कारण त्याच्यात समोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. चला तर मग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मोटर व्हेकल, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मोटर व्हेकल, इनर कॉलमला 3,70,000 रुपये, कारण त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. लगेच आपण पाहूया बरं त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट आहे तिसरी, डेप्रिसिएट मोटर व्हेकल ॲट 5% पर ॲनम. मोटर व्हेकलची किंमत दरवर्षी 5% कमी झालेली आहे. मग आधी आपल्याला गणित करावं लागेल. मोटर व्हेकलची किंमत आहे 3,70,000 रुपये. 3,70,000 गुणिले 5/100 असा भागाकार गुणाकार करावा लागेल आपल्याला, कारण 5% तिची किंमत कमी झालेली आहे. आणि उत्तर आलेलं आहे 18,500 रुपये. मग 18,500 रुपयांनी तिची किंमत कमी झाली म्हणून ते लेस करूया. लेस 5% डेप्रिसिएशन, आणि उत्तर आलेलं आहे 18,500 रुपये. लेस करून आउटरला घेऊया, कारण तेवढ्या रुपयाने तिची किंमत कमी झाली म्हणून आपण ते लेस करत आहोत. आणि उत्तर आलेलं आहे 3,51,500 रुपये. आता 18,500 रुपयांचा सेकंड इफेक्ट लिहूया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन मोटर व्हेकल अमाऊंट आहे 18,500 रुपये आउटर कॉलमला. तिसऱ्या ॲडजस्टमेंटचं आपलं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. मग मी त्या ॲडजस्टमेंटला खूण करत आहे. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. मोटर व्हेकल्स नंतर आहेत सेल्स 8,40,500 रुपये, आणि सेल्स येतात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इनर कॉलमला घेऊया, कारण आपल्याला रिटर्न्स दिलेले आहेत, म्हणजे सेल्स रिटर्न्स दिलेले आहेत. आणि आपण जेव्हा प्रॉब्लेमचं वाचन केलं तेव्हाच आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की सेल्स रिटर्न्स दिलेले आहेत. म्हणून आपण हे जे एकूण सेल्स आहेत 8,40,500 रुपये ते इनर कॉलमला घेऊया ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स, इनर कॉलमला 8,40,500 रुपये. लगेच आपण सेल्स रिटर्न्स लेस करूया, आणि आपल्याला प्रॉब्लेममध्ये रिटर्न्स दिलेले आहेत आणि 5,500 रुपये आणि 3,500 रुपये. मग जेव्हा आपण प्रॉब्लेमचं वाचन केलं तेव्हाच तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलेला आहे की जेव्हा आपल्याला रिटर्न्स देतात आणि दोन अमाऊंट देतात रिटर्न्सच्या, तेव्हा SP हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे आपल्याला ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बॅलन्सेसमध्ये जे रिटर्न्स देतात ते सेल्स रिटर्न्स असतात, आणि क्रेडिट बॅलन्सेसमध्ये जे रिटर्न्स देतात ते परचेस रिटर्न्स असतात. मग 5,500 रुपये हे सेल्स रिटर्न्स आहेत, ते एकूण सेल्समधून लेस करूया. लेस सेल्स रिटर्न्स 5,500 रुपये
लेस करून आउटरला घेऊया. आणि उत्तर आलेलं आहे 8,35,000 रुपये. म्हणजे आपण त्यावर्षी एकूण मालाची विक्री केलेली आहे 8,35,000 रुपयांची. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. सेल्स नंतर आहेत परचेसेस 6,40,500 रुपये आणि परचेसेस येतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. तेही इनर कॉलमला घेऊया कारण परचेस रिटर्न्स दिलेले आहेत आणि हे परचेस रिटर्न्स आपल्याला एकूण परचेसेसमधून लेस करायचे आहेत. म्हणून 6,40,500 रुपये इनर कॉलमला घेऊया. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू परचेसेस इनर कॉलमला 6,40,500 रुपये. त्यातून लगेच परचेस रिटर्न लेस करूया. आणि परचेस रिटर्न्स आहेत 3,500 रुपये. लेस करून आउटरला घेऊया. $6,37,000. म्हणजे आपण त्यावर्षी खरं तर 6,37,000 रुपयांची खरेदी केलेली आहे. आणि परचेस रिटर्न्स आणि सेल्स रिटर्न्सचा सेकंड इफेक्ट येत नाही. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. परचेसेस नंतर आहेत वेजेस 10,000 रुपये आणि वेजेस येतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ते इनर कॉलमला घेऊया कारण त्याच्यासमोर स्टार आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू वेजेस इनर कॉलमला 10,000 रुपये कारण त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. लगेच पाहूया बरं त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट आहे दुसरी, आउटस्टँडिंग वेजेस ₹3,000. आउटस्टँडिंग आहेत, देणे बाकी आहेत वेजेस 3,000 रुपये. आणि आउटस्टँडिंग म्हणले की पर्टिक्युलर आयटममध्ये ते ॲडच करावे. म्हणजे हे 3,000 रुपये आपल्याला एकूण वेजेसमध्ये ॲड करावे लागतील. ॲड आउटस्टँडिंग देणे बाकी. आणि जे आउटस्टँडिंग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतात ते आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतात आणि अमाऊंट आहे 3,000 रुपये. ॲड करून ते आउटरला घेऊया 13,000 रुपये. कारण आपल्याला त्यावर्षी 13,000 रुपये मजुरी द्यायची आहे पण आपण प्रत्यक्षामध्ये 10,000च रुपये दिलेले आहेत. म्हणजे 3,000 रुपये देणे बाकी आहेत. ते देणे बाकी आहेत म्हणून त्याचा सेकंड इफेक्ट घेऊया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग वेजेस आणि जेवढे देणे आहेत 3,000 रुपये ते घेऊया. 3,000 रुपयांचे 2 इफेक्ट लिहून झालेले आहेत आणि सॅलरीजचे सुद्धा 2 इफेक्ट लिहून झालेले आहेत आधीच. म्हणून आपली दुसरी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे म्हणून आपण तिला खूण करूया झाली म्हणून. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहत आहोत. वेजेस नंतर आहेत ऑफिस एक्सपेन्सेस 20,000 रुपये आणि ऑफिस एक्सपेन्सेस येतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ऑफिस एक्सपेन्सेस ₹20,000 आउटर कॉलमला. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. ऑफिस एक्सपेन्सेस नंतर आहेत बँक ओव्हरड्राफ्ट 1,50,000 रुपये आणि बँक ओव्हरड्राफ्ट येतात बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बँक ओव्हरड्राफ्ट डायरेक्ट आउटर कॉलमला 1,50,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. रिटर्न्सचं पोस्टिंग झालेलं आहे. आज आपण रिटर्न्सपर्यंतचं पोस्टिंग केलेलं आहे. पुढील तासाला आपण त्या पुढील पोस्टिंग करूया. धन्यवाद.